हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विस्मृतम्. ईशान चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्. विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच अद्वैत भाव पटुता हित बुद्धिराश्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं. हरे नमः हरे नमः हरे नमः. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ भ्रम. शुक याज्ञ होलके दत्त कपिल मुनी हरीची जाणोनी हरीची झाले. यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही. साधू संत गेले आनंदी राहिले हरी नामे झाले कृत्य कृत्य. एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोलावीन सर्व वस्तू. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागता जन्म घेणे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठावरील हा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये नाथ महाराज पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत हा सर्व भ्रमच आहे. तर केवळ भ्रम आहे. आणि या भ्रमाच्याही पलीकडे जे काही हरी आहे, जे सर्व सारांचं सार आहे, तर ते सार तेच एक खरं आहे आणि शाश्वत आहे असे याबद्दल या अभंगात नाथ महाराजांना प्रतिपादन केलेलं आहे. मग आता पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, या पिंडापासून तर थेट ब्रह्मांडापर्यंत जे जे काही आपल्याला अनुभूतीला येत आहे, प्रतीला येत आहे, तर ते सर्व म्हटले पसारा आहे. मग आता पिंड आणि ब्रह्मांड याचा जर विचार करायचा आपल्याला ठरवलं, तर मग पिंड आणि ब्रह्मांड याचा विचार करत असताना हा जो आपल्याला देह प्राप्त झालेला आहे, या देहालाच पिंड असं म्हटलेलं आहे. आणि देह संबंधी जो काही पसारा आहे, तर त्या सर्व पसाऱ्याला ब्रह्मांडामध्ये जो पसारा आहे, तर तो पसारा म्हणजेच व्यर्थच आहे. ज्याला आपण सत्यत्व बुद्धी दिली, पिंडालाही सत्यत्व बुद्धी दिली, ब्रह्मांडाला देखील सत्यत्व बुद्धी दिली, तर हा सर्व भ्रम आहे.
आणि हा भ्रम असल्यामुळं आपल्याला भ्रमाच्या पलीकडे नाथ महाराज या अभंगातून प्रतिपादन करत आहेत की पहा, पिंड आणि ब्रह्मांड म्हणजे जे या पिंडामध्ये आहे तर तेच सर्व ब्रह्मांडामध्ये आहे, आणि पिंडात जे जे आहे ते ते सर्व ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणून तर एक मन प्रचलित झालेली आहे की पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे एका पिंडाचा जर आपण विचार केला तर एक पिंड जर आपल्याला समजला तर सर्व ब्रह्मांड आपल्याला समजल्याचं फल प्राप्त होत. मग ते फल प्राप्त होण्याकरिता किंवा एका पिंडाची जर ओळख झाली तर सर्व ब्रह्मांडाची आपल्याला ओळख होत असते. म्हणून आपल्याला एका पिंडाची सुरुवातीला आपण ओळख करून घेऊ. आता पिंड म्हटलं की पहा, हा जो देह आपल्याला प्राप्त झालेला आहे तर हा देह आपल्याला कशामुळे अनुभूतीला येत आहे तर आपल्याला फक्त या चक्षु इंद्रियामुळं हा स्थूल देह आपल्याला अनुभूतीला येत आहे. म्हणजेच या देहाची अनुभूती होण्याकरिता स्थूल देहाची आपल्याला प्रतीती येण्याकरिता आपल्याला डोळ्याची गरज आहे. मग या डोळ्यामार्फत आपल्याला स्थूल देहाचं ज्ञान होत असत, आणि हा जो स्थूल देह आहे या स्थूल देहाची सिद्धी आपल्याला डोळा हा जे इंद्रिय आहे तर या इंद्रिया डोळे आपल्याला देहाची प्रतीती होत असते. मग हा जो स्थूल देह आपल्याला अनुभूतीला येत आहे तर हा स्थूल देह आहे पंचीकृत पंचमहाभूतांच्या 25 तत्वांचा आहे. मग स्थूल देहाचा विचार करत असताना आपल्याला जे काही स्थूल देहाचे मुख्य 5 तत्व आहेत आणि एका तत्वाचे पुन्हा 5 तत्व आहेत, असं एकूण 25 तत्वांचा हा स्थूल देह आहे. मग स्थूल देहाची आपल्याला ओळख करून घ्यायची ठरली तर आपल्याला या 25 तत्वांची ओळख होणं महत्वाची आहे. मग ते 25 तत्व कोणते आहेत तर पहा, ज्या 25 तत्वापासून हा स्थूल देह बनलेला आहे किंवा त्यालाच आपण पिंड असं म्हणत आहोत, तर हा पिंड म्हणजे या 5 तत्वापासून झालेला आहे. तर ते 5 तत्व म्हणजे आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी. तर या 5 तत्वापासून हा स्थूल देह झालेला आहे. आणि हे जे 5 तत्व सांगितलेले आहेत तर मग एका तत्वापासून परत 5 तत्व निर्माण झालेले आहेत. मग जे आकाश तत्व आहे तर या आकाश तत्वाचे 5 तत्व आहेत. तर त्यामध्ये काम, क्रोध, शोक, मोह आणि भय. तर हे 5 तत्व आकाशाचे सांगितलेले आहेत. आणि याच्या पुढे जे काही वायू नावाचं तत्व आहे तर ते वायू नावाच्या तत्वाचे परत 5 तत्व आहेत. तर त्यामध्ये चलन, वलन, धावन, प्रसरण आणि आकुंचन. म्हणजे हे वायू तत्वाचे 5 तत्व आहेत. आणि तिसरं जे काही तेज नावाचं तत्व आहे ज्याला आपण अग्नी असं म्हणत आहोत तर त्याचे परत 5 तत्व आहेत. तर त्यामध्ये क्षुधा आहे म्हणजे भूक लागणं, किंवा त्रषा आहे त्यालाच तहान असं म्हटलेलं आहे, किंवा आलस्य, निद्रा आणि कांती. तर आलस्य म्हणजे आळस, निद्रा म्हणजे झोप, कांती म्हणजे तेज. तर हे जे काही 5 तत्व आहेत तर ते तेज या तत्वापासून तयार झालेले आहेत. याच्या पुढे आप नावाचं जे तत्व आहे किंवा पाणी त्यालाच असं आपण म्हटलेलं आहे, तर त्यापासून जे काही शुक्र आहे म्हणजे त्याला आपण रेत असं म्हणतो,
आणि दुसरं तत्व आहे शोणित, म्हणजे त्याला आपण रक्त असं म्हणतो. आणि तिसरं तत्व लाला, त्याला आपण लाळ असं म्हणतो. आणि चौथं तत्व आहे मूत्र. आणि पाचवं तत्व आहे श्वेत म्हणजे घाम. तर हे पाच तत्व आप या तत्वापासून तयार झालेले आहेत. आणि शेवटचं जे काही एक पृथ्वी नावाचं तत्व आहे, तर त्या पृथ्वी नावाच्या तत्वापासून पाच तत्व तयार झाले. तर त्यामध्ये अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम. मग असे हे जे मुख्य पाच तत्व आहेत, आणि एका तत्वाचे पाच पाच तत्व, असे एकूण 25 जे तत्व आहेत, तर त्या 25 तत्वाचा हा स्थूल देह तयार झालेला आहे. म्हणजेच या 25 तत्वापासून हा पिंड तयार झालेला आहे. स्थूल देह या 25 तत्वापासून निर्माण झालेला आहे. मग असा हा स्थूल देह आहे. आणि हा स्थूल देह, तर आता या स्थूल देहाच्या आतमध्ये एक परत देह आहे. मग या स्थूल देहाची हालचाल ज्या देहामुळे होत आहे, तर त्या देहाला सूक्ष्म देह असं म्हटलेलं आहे. मग या स्थूल देहाची हालचाल स्थूल देहामुळे होत नाही, तर ती या स्थूल देहामध्ये जो काही सूक्ष्म नावाचा देह आहे, तर त्या सूक्ष्म नावाच्या देहामुळं या स्थूल देहाची क्रिया होत आहे, किंवा स्थूल देहाकडून व्यवहार होत आहे, किंवा या स्थूल देहाची हालचाल होत आहे. मग या स्थूल देहाच्या हालचालीला कारण असणारा स्थूल देह आहे. आणि तो स्थूल देह त्या आतमध्ये परत एक स्थूल देह, त्याच्या आतमध्ये सूक्ष्म नावाचा देह आहे. आणि हा जो सूक्ष्म नावाचा देह आहे, तर हा सूक्ष्म नावाचा देह इंद्रियांना आपल्याला प्रत्यक्ष होत नाही, तर तो अनुमानाने आपल्याला समजतो. जसा स्थूल देह इंद्रिय प्रत्यक्षाने आहे, म्हणजे डोळ्यानं प्रत्यक्ष स्थूल देहाचं दर्शन होतं, तसं या सूक्ष्म देहाचं दर्शन प्रत्यक्ष इंद्रियानं होत नसून, तर ते अनुमानानं होत असतं. म्हणजे हा जो सूक्ष्म नावाचा देह आहे, तर तो सूक्ष्म नावाचा देह हा अनुमानाने किंवा अर्थापत्तीने आपल्याला तो मानावाचा लागतो. कारण ज्या अर्थी स्थूल देहाकडून क्रिया होत आहेत, स्थूल देहाची हालचाल होत आहे, स्थूल देहाकडून कुठला व्यवहार होत आहे, तर त्या अर्थी आपल्याला या स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह आहे असं मानावंच लागतं. कारण की सूक्ष्म देहाशिवाय स्थूल देहाची हालचालच होऊ शकत नाही. म्हणून हा अनुमानाने आपल्याला सूक्ष्म देह मानावाचा लागतो. कारण जर सूक्ष्म देह जर आपण मानला नाही, इंद्रिय प्रत्यक्ष होत नाही, आणि जो तो इंद्रिय प्रत्यक्ष न झाल्यामुळे आपण जर सूक्ष्म देह मानला नाही, तर हे पहा, प्रेत अवस्थेमध्ये सूक्ष्म देह नसतो. तर त्या प्रेत अवस्थेमध्ये या स्थूल देहाची कुठल्याही प्रकारची हालचाल होऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारची क्रिया होऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारचा प्रेत अवस्थेत व्यवहार होऊ शकत नाही. याला कारण काय असल, तर या स्थूल देहातून सूक्ष्म नावाचा जो देह आहे, तर तो निघून गेलेला असतो. म्हणून ज्या काही या स्थूल देहाच्या क्रिया होतात, व्यवहार होतो, तर त्या अर्थी या स्थूल देहामध्ये सूक्ष्म नावाचा देह आहे असं आपल्याला अनुमानाने निश्चित मानावाच लागतं. मग हा जो स्थूल नावाचा एक देह आहे, आणि त्याच्या आतमध्ये सूक्ष्म नावाचा एक देह आहे. मग हा जर सूक्ष्म नावाचा देह आणि आहे, तर या सूक्ष्म देहालाच लिंग देह असं म्हटलेलं आहे, किंवा त्यालाच वासनात्मक देह असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग हा जो सूक्ष्म नावाचा देह आहे, तर हा अपंचीकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांचा आहे.
तर हे 17 तत्व कोणचे आहेत? तर पहा, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी, या 17 तत्वांचा हा सूक्ष्म देह आहे. तर आता याच्यामध्ये जे काही आपण ज्ञानेंद्रिय म्हटलेले आहेत, तर ज्ञानेंद्रियामध्ये कोणते कोणते इंद्रिय येतात? तर स्तोत्र येतं, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण, हे जे काही 5 ज्ञानेंद्रिय आहेत, तर या 5 ज्ञानेंद्रियानं आपल्याला व्यवहारामध्ये 5 विषयाचं ज्ञान होत असतं. आणि जे काही 5 कर्मेंद्रिय आहेत, वाणी आहे, पाय आहेत, हात आहेत, शिश्न आहे आणि गुद आहे, तर हे आहेत कर्मेंद्रिय. तर या कर्मेंद्रियानं आपल्या प्रकृतीकडून कर्म घडत असतं. मग असे हे जे काय 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 2 एक इंद्रिय आहेत, मन आणि बुद्धी. मग असे एकूण हे जे काही 17 तत्व आहेत, तर या 17 तत्वांचा हा सूक्ष्म देह आहे. म्हणजेच एक 25 तत्वांचा स्थूल देह, आणि या स्थूल देहाच्या आतमध्ये असणारा जो सूक्ष्म नावाचा देह आहे, तर तो 17 तत्वांचा आहे. आणि त्या 17 तत्वामध्ये 5 ज्ञानेंद्रिय घेतले आपण, 5 कर्मेंद्रिय घेतले आणि 5 प्राण एक आहेत. तर 5 प्राण म्हटलं की व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान, हे जे 5 नावाचे प्राण आहेत, असे एकूण 15 झाले. आणि त्यामध्ये जे काही अंतःकरणाचे जे 2 तत्व आहेत, मन आणि बुद्धी, असे एकूण जे 17 तत्व आहेत. तर या 17 तत्वांचा हा सूक्ष्म देह आहे, किंवा त्यालाच आपण लिंग देह असं म्हणतो, किंवा त्यालाच आपण वासनात्मक देह असं देखील म्हणत आहोत. मग हे जे 3 देह आहेत, मग हे जे एकूण 3 देह आहेत, तर या तिन्ही देहातून आपलं कसं आहे पहा, या 3 देहामध्येच आपण अडकलेलो आहोत. जीव अनादी कालापासून या 3च देहामध्ये अडकलेला आहे. एक तर पहिला तो अडकला या स्थूल देहावरती, नंतर अडकला या सूक्ष्म देहावरती, आणि स्थूल आणि सूक्ष्म या 2 देहाचं सापेक्ष जो असणारा कारण नावाचा देह आहे. म्हणून तो नाथ महाराज म्हणतात की जे स्थूल शरीर आहे आणि सूक्ष्म शरीर आहे, मग हे शरीर झाले का केले, असं नाथ महाराज आपल्याला सांगतात. मग आता स्थूल देह 25 तत्वांचा, सूक्ष्म देह 17 तत्वांचा. मग हे जे 2 देह आपल्याला नाथ महाराज प्रतिपादन करत आहेत, तर मग हे 2 देह झाले का केले, असा जर प्रश्न निर्माण झाला, तर मग हे 2 देह केले नाही आणि झाले देखील नाही. तर मग हे 2 देह आपल्याला अनुभवाला आले, तर ते कशामुळे आलेले आहेत? केवळ नाथ महाराज म्हणतात की ते तुमच्या स्वस्वरूपाच्या न कळण्यामध्ये तुम्हाला प्रतीतीला आलेले आहेत. मग या 2 देह आपल्याला स्वस्वरूपाच्या न कळण्यामुळं, म्हणजेच आपल्याला स्वस्वरूपाचं अज्ञान आहे, आणि या अज्ञानामुळे ते आपल्याला फक्त काय झालं की न कळण्यात या 2 देहाची प्रतीती आलेली आहे. म्हणजेच हे 2 देह न कळण्याला जो काही कारण नावाचा तिसरा देह आहे, म्हणजेच अज्ञान, असे एकूण 3 देह आहेत. मग असे एकूण 3 देह आहेत, मग ते तिन्ही देह तुम्ही नाहीत. नाथ महाराज म्हणतात की जे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण नावाचा हे जे 3 देह आहेत, तर हे तिन्ही देह तुम्ही नाहीत. कारण हे तुम्ही शरीर नाहीत, शरीर खरं नाही आणि ते तुमचं देखील नाही. पहा, शरीर तुम्ही नाही, शरीर तुमचं नाही आणि शरीर खरं देखील नाही. कारण काय आहेत? तर हे शरीर तुम्ही नाहीत, कारण की तुम्ही जो कोण आहेत, तर या शरीराहून तुम्ही वेगळे आहात. कारण या शरीराहून तुम्ही कसे वेगळे आहात?
कारण की तुम्ही कसे आहात तर तुम्ही निर्गुण आहात. हे जे शरीर आहे तर हे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर का आणि हे जे काही शरीर आहे तर हे शरीर गुणामध्ये तयार झालेले आहेत. हे गुणांचं कार्य आहे. रज, तम आणि सत्व तीन गुणांचं कार्य आहे. आणि तुम्ही या तीन गुणाहून पलीकडे आहोत. तीन गुणांच्या अतीत आहोत. म्हणजेच आपण निर्गुण आहोत. म्हणजे आपण गुणाच्या अतीत आहोत. म्हणून तुम्ही शरीर नाहीत. तुम्ही शरीर नाहीत तर तुम्ही कोण आहात? तुम्ही निर्गुण आहात. तुम्ही निराकार आहात. तुमच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा आकार नाही. आकार हा स्थूल देहाचा आहे आणि तुम्ही निराकार आहात, निर्विकार आहात. तुमच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा विकार नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा बदल नाही. मग तुम्ही निर्विकार आहात, अनंत आहात. तुमच्या ठिकाणी तुमचा कशानेही अंत होऊ शकत नाही. असं तुम्ही अनंत आहात, त्रिकाल अबाधित आहात, अखंड सच्चिदानंद घन आत्मा आहात. म्हणून तुम्ही स्थूल देह नाहीत, सूक्ष्म देह नाहीत आणि दोन्ही देहाच्या सापेक्ष असणारा जो कारण नावाचा देह आहे तर तुम्ही कारण नावाचा तिसरा देह सुद्धा नाहीत. तर तुम्ही सच्चिदानंद रूप आहात, आत्मा आहात. सचित आनंद या स्वरूप लक्षणानं जो काही तुमचं आत्मस्वरूप आहे तर तुम्ही ते आहात. तुम्ही आत्मा आहात. म्हणजेच म्हणायचंच झालं तर तुम्ही स्थूल शरीर नाहीत, तुम्ही सूक्ष्म शरीर नाहीत, तुम्ही कारण शरीर नाहीत. आणि तुम्ही म्हणायचं झालं तर तुम्ही कोण आहात? तर मग मी तो वासुदेव तत्वतः. मी वासुदेव स्वरूप आहे, मी सच्चिदानंद रूप आहे, मी आत्मा आहे, मी परब्रह्म तत्व आहे. असं जर आपण म्हणलो तर मग शरीराला मी म्हणण्याचा आपला जो काही भ्रम अनादी कालापासूनचा होता तर तो सर्व भ्रम निवृत्त होतो. नवे नवे आपल्या ठिकाणी तिन्ही देहा, दोन देहाच्या सापेक्ष जो कारण नावाचा, अज्ञान नावाचा जो देह आहे तर मग स्थूल देहाची निवृत्ती होते, कारण देहाचा बाध होतो, स्थूल देहाची निवृत्ती होते, सूक्ष्म देहाचा बाध होतो आणि कारण देहाची आत्यंतिक निवृत्ती होत असते. मग कारण देहाची जर आत्यंतिक निवृत्ती झाली तर त्यामध्ये मग मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही आणि मी कारण नावाचा देह देखील नाही. तर मग मी कोण आहे? तर मी शुद्ध सच्चिदानंद रूप आत्मा ब्रह्म तत्व आहे. असा जर आपण विचार केला तर मग आता इथं नाथराय म्हणतात की एका पिंडातला जर आपल्याला भ्रम कळाला, मग असा हा झालेला भ्रम आपल्याला एका पिंडातला जर कळाला तर सर्व ब्रह्मांडातला आपल्याला भ्रम कळू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे, अनुभव आहे की जर आपण तांदूळ जर एका पातेल्यामध्ये शिजवायला टाकले, तांदूळ खूप टाकले आपण पातेल्यात शिजवायसाठी, पण तो तांदूळाचा भात शिजला का नाही याची परीक्षा करण्याकरिता केवळ जर आपण एका शीताची जर परीक्षा केली तर आपल्याला सर्व भाताची परीक्षा होत असते. तसं नाथराय इथं म्हणतात की एका पिंडातला जर आपल्याला इथं भ्रम कळाला तर सर्व ब्रह्मांडातला भ्रम आपल्याला कळल्या जातो. ब्रह्मांड म्हटलं की जे काही 84 लक्ष योनी आहेत त्यालाच ब्रह्मांड असं नाथराय म्हणतात. मग एका पिंडातला भ्रम कळाला तर 84 लक्ष योनीतला भ्रम आपल्याला कळत असतो, म्हणजे ब्रह्मांडातला भ्रम कळत असतो. असं नाथराय इथं आपल्याला प्रतिपादन करत आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला एका पिंडातला भ्रम निवारण करायचं आहे. मग एका पिंडातला भ्रम निवारण झाला तर नाथ महाराज म्हणतात की अख्ख ब्रह्मांडातला भ्रम तुमचा निवृत्त होतो. एक पिंड यथार्थ कळाला की अख्ख ब्रह्मांड तुम्हाला यथार्थ कळत असत. म्हणून नाथराय म्हणतात की जे पिंडात आहे
तर तेच सर्व ब्रह्मांडामध्ये आहे. इतरत्र दुसरं काहीच नाही. जे जे पिंडामध्ये आहे तर ते सर्व ब्रह्मांडात आहे. आणि मग नाथ महाराज म्हणतात की एका हरी वाचून मग हे सर्व बाकी पिंड आणि ब्रह्मांड हे एका हरी वाचून सर्व व्यर्थ आहे, सर्व भ्रम आहे, नवे नवे सर्व पसाराच आहे. म्हणून इथं नाथराय म्हणतात की पिंड देव स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ भ्रम. मग नाथरायानं या प्रथम अभंगाच्या चरणामध्ये स्पष्ट प्रतिपादन केलेलं आहे की जे पिंडात आहे तर तेच सर्व ब्रह्मांडात आहे. आणि पिंडात आणि ब्रह्मांडात जे जे आहे तर हे हरि वाचून सर्व आहे, म्हणजे हरि वाचून सर्व ब्रह्मच आहे, असं आपण लक्षात घ्यायचं. असं जर आपण लक्षात घेतलं तर मग असंच लक्षात घेतलं, अनेक जणांनी हीच गोष्ट लक्षात घेतली पिंडाची आणि ब्रह्मांडाची. मग पिंडात काय आहे आणि ब्रह्मांडात काय आहे तर एका हरी वाचून हा सर्व पिंड आणि ब्रह्मांड सर्व ब्रह्मच आहे. मग पिंड आणि ब्रह्मांड जर ब्रह्मच आहे तर मग असं काही महात्म्यांनी लक्षात घेतलं पहा, तर त्यामध्ये काही नाथरायांना काही नावाचा उल्लेख केलेला आहे. काही दिवसापूर्वी पहा काही सुखाचार्य नावाचे ग्रस्त होऊन गेले, महात्मे होऊन गेले. जे सुखाचार्य होऊन गेले, याज्ञवल्क्य मुनी होऊन गेले, किंवा दत्तात्रय मुनी होऊन गेले, आणि जे काही कपिल मुनी होऊन गेले, या महात्म्यांची मुद्दाम नाव नाथरायांना या अभंगामध्ये प्रतिपादन केलेले आहेत. की सुखाचार्यासारखे महात्मे पहा, सुखाचार्यांनी कसा जन्म घेतला होता आपल्याला माहिती आहे. व्यास महर्षींचे पुत्र सुखाचार्य, अहो ते आईच्या उदरातच 12 वर्ष राहिले, बाहेरच आले नाही. मग शेवटी देवांनाच त्यांना सांगितलं की अरे सुखा, कुठपर्यंत आईच्या उदरात राहतो, आईला खूप कष्ट होतात, त्रास होतो, आणि तू आता बाहेर यावं. जरी या जगाबद्दल तुला तिरस्कार असेल तरी तू बाहेर येणं हे महत्वाचं आहे. मग अशा वेळी तो सुखाचार्य नावाचे जे ग्रस्त आहेत तर ते आपल्या आईच्या उदरातून बाहेर आलेले होते आणि पळत पळत नागेच पळून गेले जंगलामध्ये. तर मग पाठीमागून व्यास महर्षी आले, अरे सुखा थांब, अरे सुखा थांब म्हणत. मग शेवटी सुखाचार्यांना व्यासानं थांबवलं आणि उपदेश केला. अरे म्हणले सुखा, तू या ब्रह्मांडाला भिवून पळत सुटलास, पण तू लक्षात घे की तू महात्म्याकडे जा आणि उपदेश घे. मग तू परम पूज्य जे काही तत्व आहे, जे ब्रह्मतत्व आहे, तर त्या ब्रह्मतत्वाला तू एकरूप होशील. असा उपदेश त्यांचे वडील जे काही व्यास महर्षी आहेत त्यांनी सुद्धा या सुखाचार्यांना उपदेश केलेला होता. मग हेच सुखाचार्य जनक राजाकडे गेले आणि जनक राजाकडून आत्मबोध प्राप्त केला, आणि त्यांनी हेच शेवटी ऐकलं, जे पिंडात आहे तर तेच ब्रह्मांडामध्ये आहे. मग याच्याही पुढे त्यांनी असं लक्षात घेतलं की पिंड आणि ब्रह्मांडातलं जे आहे तर ते सर्व व्यर्थच आहे, तो सर्व पसार आहे. मग याच्या पलीकडे काय आहे, पिंड आणि ब्रह्मांडाला जे अधिष्ठान तत्व आहे. पहा, नाथरायांनी प्रतिपादन केलं की पिंड आणि ब्रह्मांडाला या दोन्हीचाच विचार न करता या दोन्हीला आधार अधिष्ठान जे काही अधिष्ठान रूप ब्रह्म आहे किंवा अधिष्ठान रूप जे हरी तत्व आहे तर त्या हरीची ओळख करून घ्या म्हटले. जर त्या हरीची जर ओळख घेतली तर मग सर्वच तुम्हाला हरी रूपाचं तुमच्या दृष्टीला दिसल. सर्वत्र हरीच आहे असं तुम्हाला हरीचंच दर्शन होईल. म्हणून या पिंड आणि ब्रह्मांडाला जे हरी स्वरूप अधिष्ठान आहे तर ते हरी स्वरूप एकच खरं शाश्वत तत्व आहे, आणि तेच खरं परम
तत्व आहे आणि त्या तत्वाची ओळख झाली तर आपल्याला सर्वत्र हरीचाच दर्शन होत असतं. मग असं हरीचं दर्शन कोणाकोणाला झालं तर इथं नाथराय वर्णन करतात की नाथराय म्हणतात की शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरीच झाले. अशा या अधिष्ठानरूप हरीला यांनी जाणून घेतलं आणि मग ते हरीला जाणून घेतलं तर हेच हरिरूप झाले. म्हणजे देव पावायाशी गेलो, देव पावायाशी गेलो आणि देवाची होऊन ठेवलो, ही अवस्था त्यांची प्राप्त झाली. म्हणून एक ब्रह्म आणि पिंड आणि ब्रह्मांड, या पिंड आणि ब्रह्मांडाला आधार अधिष्ठान जे एक तत्व आहे तर ते एक हरी स्वरूप आहे. आणि त्या हरी स्वरूपाची जर ओळख झाली तर मग पिंड आणि ब्रह्मांड हे त्याच्यावर कल्पित आहेत, अध्यस्त आहेत, नवे नवे त्या स्वरूपावर केलेल्या मिथ्या कल्पनाच आहेत असं लक्षात येतं आणि हरीला ओळखून हरिरूप होता येतं. मग हे जे काही आहेत शुकाचार्य, याज्ञवल्क्य मुनी, कपिल मुनी यांनी काय केलं? हा, बोलायचं कोणाला? नाही. यांनी काय केलं की हरीची ओळख करून घेतली, हरीची ओळख करून ते हरिरूपाचा झालेले आहेत. म्हणून नाथराय या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. मग अशी जर आता हरिरूप झाले आणि आपल्याला तर वाटतं की हे पिंड आणि ब्रह्मांडच खरंय, पिंड आणि ब्रह्मांडात जीव गुरफटलेला आहे, अनादी कालापासून गुरफटलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात की आता यांनी जर विचार केला आणि त्यांनी हरीला जाणलं आणि ते हरिरूप झाले, मग तुम्हालाही हरी स्वरूपाला जाणून हरिरूप होता येतं. मग याकरिता मग अशी काही श्रोत्यांना शंका येते की महाराज म्हणतात की महाराज तुम्ही या चौघांचे महत्व आम्हाला सांगितलं, मग ते उद्धार झाला, ते हरीला जाणून हरिरूप झाले, पण आमची परिस्थिती काय आहे, आमच्या उद्धारासाठी काय करावं याच्याबद्दल नाथराय तुम्ही आम्हाला काहीतरी उपदेश करा. मग आम्हाला हरिरूप होण्याची इच्छा झालेली आहे, मग आमच्यासाठी काय तुम्ही साधन सांगतात, आम्ही कसं हरिरूप व्हावं असं काही श्रोत्यांच्या मनात आलं आणि तो प्रश्न नाथरायांना विचारला. म्हणून नाथराय इथं आपल्याला स्पष्ट प्रतिपादन करतात. मग नाथ महाराज म्हणतात की या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी या नरद्यात आलेल्या सर्व जीवाला असं सुलभ म्हणून एक जे काही एक साधन आहे तर ते साधन म्हणजेच हरीचंच नाम आहे. मग या हरीच्याच नामानं आपण किंवा तुम्ही अनादी कालापासून जे काही दुःख भोगत आहात, दुःख भोगून भोगून या मनुष्य जन्माला आलात, तर मग आता तुम्हाला इथं या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी तुम्हाला एक साधन प्राप्त झालेलं आहे आणि त्या साधनाचा तुम्ही योग्य असा काय करा, उपयोग करा. ते साधन म्हणजेच हरिनाम हेच एक साधन आहे आणि या हरिनाम साधन रूपी नौकेचा तुम्ही एक आश्रय करा. जसं की पहा, आपल्याला जर एखाद्या नदीतून एखाद्या नदीमध्ये खूप पाणी आहे आणि त्या नदीतून आपल्याला अलीकडल्या किनाऱ्यावरून पलीकडल्या किनाऱ्यावर जायचं असं आपण ठरवलं, म्हणजे त्या नदीच्या पुरातून आपल्याला पलीकड जाण्याचं आपण ठरवलं, तर मग तिथं काही साधनं असतात. मग तिथे एक असं साधन असतं की तिथे एक नौका असते, नौका. तर त्या नौकेमध्ये जर आपण बसलो तर त्या नौकेनं आपल्याला पलीकडल्या किनाऱ्यावर आपण त्या नौकेनं जाऊ शकतो. हे एक तर जसं ती नदी पार करून जाण्याचं ती नौका एक साधन आहे, तसंच म्हणलं इथं जर हा भवसागर तारून जाण्यासाठी इथे एक नौका आहे. आणि ती कोणची नौका आहे तर हरिनाम
रूपी ही जी एक नौका आहे आणि हरिनाम रूपी नौकेचा तुम्ही आश्रय करा आणि तुम्ही काय करा की या भवसागरातून मग तारून जाऊ शकतात. आणि जर तुम्ही आता या भवसागरात तारून जाण्यासाठी जर हरिनाम रूपी नौकेतून जर तुम्ही निघालात तर निश्चितच तुम्ही या भवसागराच्या पलीकडल्या तीराला गेल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून याला एक नाम मात्र हेच एक साधन आहे की ते साधन आपल्याला तिथपर्यंत नेऊन पोचवू शकत. म्हणून इथं नाथराय म्हणतात की यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही. मग जर आपल्याला हा भवसागर तारून जायचं आपण जर आपल्या मनामध्ये विचार केला तर आपल्याला हरिनाम रूपी एक नौका आहे. तर हरिनाम रूपी नौकेच्या साधनानं आपण हा भवसागर तारून जाऊ शकत आहोत. म्हणजे नाम काय करत की नामेपर्यंत घेऊन जात. नाम काय करत असत हरीचं नाम ते हरीपर्यंत घेऊन जात असत. म्हणजे नाम नामी आणि नामधारक ही जी त्रिपुटी आहे तर ती त्रिपुटीच राहत नाही तर त्रिपुटी मावळत असते आणि एक परमात्म्याच सर्वत्र आपल्याला दर्शन घडत असत. म्हणजे आपण साध्यापर्यंत जाऊ शकतो. तर त्याला साधन एक आहे तर हरीचं नामच आहे. आमचे किर्लेकर बाबा नेहमी म्हणायचे हे पहा म्हणायचे नामानं ज्याचं नाम असा असणारा जो नामी आहे तिथपर्यंत जाता येत. एखादा ग्रस्त एका गावामध्ये गेला तर पहिलीच वेळ होती त्या ग्रस्ताची त्या गावामध्ये जाण्याची. तर तो कोणाकडे गेला की त्याचा एक मित्र होता, जवळचा जीवलग मित्र होता, लहानपणीचा मित्र होता. तर त्या मित्राचं नाव होतं रामराव. फक्त एवढं त्याला माहिती होतं की रामराव नावाचा इथं आपला जुना बालपणीचा मित्र आहे आणि त्या मित्राची आपल्याला भेट घ्यायची आहे. आणि त्या गावामध्ये तो गेला. त्याला घर माहित नव्हतं, तो माणूस देखील माहित नव्हता. आता खूप वर्षानंतरचा काळ होता, आता बालपणीचा काळ होता आणि आता तो वार्धक्य अवस्थेमध्ये होता. म्हणजे एवढा काळ संपल्यानंतर तो त्याला ओळखू सुद्धा शकत नव्हता. जरी बालपणीचा मित्र होता पण त्याला तो ओळखू शकत नव्हता. कारण खूप जवळजवळ 60-70 वर्षाचा पुढे इतका काळ निघून गेला. आणि त्यावेळेस त्याला इच्छा झाली की आपला एक बालपणीचा मित्र इथं त्या गावामध्ये राहतो. मग तो काय केला की त्या गावामध्ये गेला. त्याला घर माहित नाही आणि त्या ग्रस्ताने तो ओळखू शकत नव्हता. पण त्यानं गावातल्या काही प्रतिष्ठित व्यक्तींना महाराज कसला आवाज येतोय मध्ये? तो रामकथा आहे ताई, थोडी गावामध्ये अचानक सुरू झालेली आहे. बरं बरं बरं. नाही नाही, सॉरी. म्हणून थोडा व्यत्यय येतो. हा बरं बरं, चालेल. हो. मग तो ग्रस्त त्या गावातल्या ग्रस्तांना विचारलं रामराव नावाचा इथं एक सद्ग्रस्त आहे, त्याला मी ओळखू शकत नाही पण तो याच गावामध्ये राहतो असं मला माहिती झालेलं आहे. आणि त्याचं नाव म्हणले रामराव असं नाव आहे आणि त्यांच्याकडे मला जायचंय, मला तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता का? तर ते गावातले ग्रस्त म्हणले ठीक आहे. रामराव नावाचा ग्रस्त आहे म्हणले इथं, त्यांना फक्त नाव माहिती होत. मग त्या नावाच्या साह्यानं त्या गावातल्या लोकांना काय केलं की त्या ग्रस्ताला त्या रामरावांच्या घरी घेऊन गेले आणि ते म्हणले हे पाहता हे घर आहे रामरावांचं, जा म्हणले. ते घराच्या आतमध्येच बसलेले असतात, ते तिथेच बैठकीमध्ये नेहमी बसून असतात. मग तुम्ही काय करा, हे त्यांचं घर आहे आणि तुम्ही त्या घरामध्ये जाऊ शकता. मग त्या माणसाच्या फक्त नावामुळं त्या गावातल्या ग्रस्तानं त्या माणसाच्या घरी नेऊन सोडलं आणि ते ग्रस्त परत आले. मग यांना विचार केला की आता गावातले ग्रस्त आहेत तर यांनी काय केलं, आपल्याला घरी आणून सोडलं. दारातून आवाज दिला रामराव भाऊ, रामराव भाऊ, म्हणून तो सद्ग्रस्त बाहेर आला. त्यांची भेट झाली. ही कशामुळे भेट झाली की त्या ग्रस्ताला त्यांचं नाव माहिती होतं म्हणून. मग नावामुळं तो ग्रस्त त्या गावामध्ये गेला तर तो ग्रस्त त्या रामराव पाटील
जो होते आणि त्या ग्रस्ताची त्या रामराव पाटलाच्या नावामुळे त्या दोघांची भेट झाली. तसं नाव काय करीत जेच नाम आहे तर ते नाम काय करत असतं की त्या नामीपर्यंत घेऊन जात असतं आणि त्याची ओळख करून देत असतं. तसं भगवंताचं हे एक नाम आहे. तर या भगवंताच्या नामानं नामी असणारा परमात्मा आहे जो भगवंत आहे, तर त्या भगवंताचं आपल्याला दर्शन घडत असतं, त्यांची भेट होत असते. म्हणून हरी नाम रूपी जी नौका आहे, तर या नौकेने काय होत असतं की आपण आपला भवसागर आपण तारून जाऊ शकतो. म्हणून हेच एक साधन खरं आहे. म्हणून नाथराय या अभंगामध्ये म्हणतात की यारे यारे धरू हरी नाम तारू भवाचा सागरू भय नाही. मग आता जर आपण नाम भगवंताच्या नामानं नामी पर्यंत गेलो आणि नामीशी एक रूप झालो, तर मग भगवंताशी जर आपलं ऐक्य झालं तर मग आपल्याला कुठं भीती राहते? कशाची भीती राहते? काहीच भीती राहत नाही. म्हणून नाथराय या अभंगामध्ये प्रतिपादन करत आहेत. मग आता पुढे असं म्हणतात की साधू संत देखील याच मार्गाने गेलेले आहे. काय केलं साधू संतांना? हरीचं नामस्मरण केलं आणि हरीचं नामस्मरण करून तर त्यांनी हरीला जाणलं. हरीच्या नामस्मरणाचा काय फायदा होतो हे पहा. निष्काम हरीचं नामस्मरण केलं तर शुद्ध अंतःकरण होत असतं आणि शुद्ध अंतःकरणातच हरीची आपल्याला ओळख होत असते. निष्काम अंतःकरणानं नामस्मरण करावं, निष्काम काहीच अपेक्षा न करता हरीचं नामस्मरण करायचं आणि असं जर केलं तरच आपलं अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतःकरणातच हरीची आपल्याला भेट होत असते. म्हणजे हरीचं प्रगट रूप जे आहे तर त्याची ओळख होत असते. म्हणून अंतःकरण स्वच्छ लागत तर ते होतं हरीच्या नामस्मरणानं. जसा आरसा जर स्वच्छ असेल तर लगेच त्या आरशामध्ये प्रतिबिंब आपल्याला स्पष्ट दिसत असतं. तसं आपलं अंतःकरण रूपी आरसा स्वच्छ असेल तर लगेच हरीचं जे काही स्वरूप आहे, जे प्रगट रूप आहे, तर त्याचं आपल्याला प्रत्यक्ष दर्शन होत असतं. म्हणून नाथराय म्हणतात की याच मार्गानं साधू संत देखील गेलेले आहेत. मग साधू संत हरीच्या नामस्मरणात राहिले, नामस्मरण केलं, चिंतन केलं आणि नामानच काय झालं तर ते हरीपर्यंत गेलेले आहेत. म्हणून नामाचं एवढं श्रेष्ठ आहे, नाम एवढं श्रेष्ठ आहे की खूप काही असं श्रेष्ठ सांगितलेले नाम. कारण मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. जर मुखात नाम जर असल तर मोक्ष म्हटले तर हातावरती मोक्ष. कर्तळी आवळे तैसा हरी. मोक्ष तर हातावर जसा आवळा आहे तसा म्हटलं स्पष्ट मोक्ष आहे. पण आपल्या मुखामध्ये सतत नामचिंतन व्हावं. नामचिंतनानं मोक्षच आहे. कारण नामानं एवढं नामाचं फल आहे की नाम आणि नामेच्या अभेदापर्यंत आपल्याला नाम या साधनानं जाता येतं. म्हणून तर सर्व माऊलींच्या हरिपाठामध्ये नामाला महत्व सांगत. नवे नवे नाम हे परब्रह्म आहे. नामाचं परब्रह्म आहे, नामाचं परमात्मा आहे, नामाचं हरी आहे. हरी आणि नाम दोन नाहीत. म्हणून नामानं आपण तारून जाऊ शकतो. तर हेच मार्गानं साधू संत सुद्धा गेलेले आहेत आणि साधू संत नाम या साधनाने गेले. नाम, ध्यान आणि ज्ञान या तीन साधना श्रेष्ठ सांगितलेले आहेत. म्हणून नामानं सुद्धा मोक्ष सांगितलेला आहे. मुखी नाम हाती मोक्ष. मग नामाचं एवढं महत्व आहे की खूप काय असं महत्व आहे. महाराज तर एका ठिकाणी म्हणतात की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. अरे नाम घेऊन जर वाया गेलेला असेल असं कोणी ऐकलं असेल तर ते स्पष्ट सांगा म्हटले मला. ज्यानं नाम घेतलं आणि ते नाम घेणारा जर वाया गेला असा कोणी जर एखादा तुम्हाला या ब्रह्मांडात सापडला तर मला सांगा म्हटले. एवढं नामाचं महत्व आहे. म्हणून नाम घेणारा चिंतने तद्रुपता.
चिंतन करत करत तो तद्रूप होत असतो, तर तो भगवंताशी एकरूप होत असतो. एवढा नामाचा महिमा आहे. म्हणून याच मार्गानं साधू संत देखील गेले. मग साधू संत गेले तर ते आनंदी राहिले. मग साधू संतांनी देखील कशाचा आदर घेतला, कशाचा आश्रय घेतला आनंदात राहण्यासाठी, तर त्यांनी हरिनामाचा आश्रय केला. हरिनामाचा आश्रय केला. म्हणून साधू संत सुद्धा या हरिनामाच्या साधनानं हरिरूप झालेले आहेत. म्हणून हरिरूप झाले. आणि हरिरूप झाल्यानंतर मग जे काही हे लोपलेलं ज्ञान होत, लोपलेल्या ज्ञानाला उजाळा देण्यासाठी परत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. मग साधू संत आपल्या जे स्वरूप स्थितीतून आले, वैकुंठ म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या स्वरूपाचं वर्णन करण्याकरिता वाणी कुंठित होते ते वैकुंठ, आणि त्या वैकुंठामधून म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीतून हे साधू संत आले. कशासाठी आले? आलो याची कारणाशी. कारण आता हे आले, ज्ञान तर लोपलं आणि त्या ज्ञानाला उजाळा देण्यासाठी साधू संत आले आणि आनंदी राहिले आणि कृतकृत्य झाले. म्हणजे त्यांना पुन्हा काही करायचं राहिले नाही आणि काही टाकूनही द्यायचं राहिले नाही. काय करायला जावा, काय प्राप्त करायला जावा, तर हरी हे आपलं स्वरूप आहे. काही प्राप्त सुखाकरिता आनंदाकरिता जर काही प्राप्त करण्याची इच्छा राहिली तर सुख हे आपलंच स्वरूप आहे. म्हणजे प्राप्ती हरीची करायची तर हरी हे आपलंच स्वरूप असल्यामुळं प्राप्ती काय करायचं राहिलेलं नाही. आणि काही टाकायला जावा तर एके हरी वाचून दुसरं काहीच शिल्लक नाही. म्हणजे सर्वत्र हरीच आहे. म्हणजे प्राप्त करायचं ते माझं स्वरूप आहे आणि टाकायला काय जावा तर हरीशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून टाकायला काही शिल्लकच नाही. म्हणून असे साधू संत या हरीच्या नामाचा आश्रय करून ते आनंदात राहिले आणि कृतकृत्य झाले. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. मग असे साधू संत कृतकृत्य झाले आणि जी काही इच्छा केलेली होती तर त्या इच्छेला ते पावलेले आहेत. म्हणून इथं नाथ महाराज म्हणतात की साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृतकृत्य. असं नाथ महाराज या अभंगातून प्रतिपादन करत आहेत. आणि नाथराय म्हणतात की हे पहा, नाथराय या शेवटच्या चरणामध्ये असा उपदेश करत आहेत की नाथराय म्हणतात की हे पहा, आम्ही एवढ्या करिताच हे दुकान मांडलेलं आहे. कशाकरिता? हे जे आतापर्यंत आपण वर्णन केलं या अभंगामध्ये, याच्या करिताच आम्ही हे दुकान मांडलेलं आहे. पण तुम्हाला वाटत असल की यांनी जरी नाथरायाने दुकान मांडलं पण दुकानातला माल म्हणजे जे काही मोल आहे, मोल तर हे पैसे घेतले वाचून देत नाहीत असं तुम्हाला वाटल. पण आम्ही तुम्हाला सांगतो की हे जे दुकान आहे ना, तर हे दुकान आहे, तर या दुकानातला मोल जो आहे, हा जो मोल आहे तर हा मोल आम्ही पैसा न घेताच तुम्हाला देत आहोत. म्हणजे पैसा न घेताच हा मोल तुमच्या पर्यंत आम्ही पोचवित आहोत. अशा आमच्या दुकानातील सर्व माल आम्ही तुम्हाला देत आहोत. मग जे जे काय तुम्हाला लागल तर तो माल आमच्या दुकानात आहे, तो तुम्ही व्यवस्थितरित्या घेऊन जावा. आम्हाला पैसा गिसा काही लागत नाही. आम्ही कुठल्याच प्रकारचे मोल तुमच्याकडून घेत नाहीत. आम्हाला त्या मोलाची अपेक्षाच नाही. असं नाथराय या शेवटच्या अभंगाच्या चरणातून प्रतिपादन करत आहेत. तर या मोलाबद्दल सांगायचं ठरलं तर नाथराय म्हणतात हे पहा, याचा थोडक्यात सारांश का नाथरायाने सांगितलेला आहे. मग हा जो या शेवटच्या चरणाचा सारांश आहे
तर तो असा सारांश आहे. तर नाथ महाराज या शेवटच्या चरणात प्रतिपादन करतात की अरे बाबांनो, तुम्हाला एक मी असा काही एक महत्वाचा विषय सांगतो, तर तो लक्ष देऊन ऐका. म्हणजे ब्रह्मरूप आत्मा जो आहे ना, तर त्याला ओळखण्याकरिता नाम, ध्यान आणि ज्ञान हे जे काही साधन सांगितलेले आहेत, तर हे अंतरंग साधन आहेत. पहा, जो आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्म आहे. आत्मा आणि ब्रह्म दोन नाहीत, एकच आहेत. हे ओळखण्याकरिता एकतर नाम, ध्यान आणि ज्ञान हे 3 अंतरंग साधन सांगितलेले आहेत आणि काही बहिरंग साधन पण सांगितलेले आहेत. तर मग तुम्ही काय करा की या साधनाचा आम्ही आमच्या दुकानात संग्रह करून ठेवलेला आहे. म्हणजे आमच्याकडे नामही आहे, ध्यानही आहे आणि ज्ञान देखील आहे. हे तर अंतरंग साधन आहेतच आहेत, पण आमच्या दुकानात बहिरंग साधन सुद्धा आहेतच. आम्ही या सर्व साधनांचा संग्रह करून आम्ही आमच्या दुकानात ठेवलेला आहे. आणि तुम्हाला जी साधना ज्या अधिकारावर तुम्ही असताल, मग जसा तुमचा अधिकार असेल, ज्या अधिकारावर तुम्ही असताल, तर त्या अधिकाराप्रमाणे आम्ही ज्या काही हे काही अंतरंग जे काही साधन आहेत किंवा बहिरंग साधन आहेत, मग तुमचा जसा अधिकार असेल तसं तुम्ही त्या साधनांचा स्वीकार करून घ्यावा. मग जर तुम्ही आता अधिकाराचे 3 वर्ग सांगितलेले आहेत: कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. मग ज्या अधिकारावर तुम्ही असताल, तर त्या अधिकारानुसार आमच्याकडे हे जे काही साधन आम्ही साधनांचा संग्रह करून ठेवलेला आहे, तर तुमच्या अधिकाराप्रमाणे तुम्ही तो साधनाचा संग्रहातून ते साधन तुम्ही घेऊ शकता. आणि हे साधना तुम्ही घेऊन काय व्हा, तर कृत्य व्हा, कृतार्थ व्हा. आणि हे साधन तुम्हाला पाहिजेत ना, तर मग आम्ही तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचा मोल घेत नाहीत. म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुमच्याकडून आम्ही पैसा अडका घेत नाहीत. आणि तुम्हाला काय करतो की ते तसेच देतो, मोलाच्या रहित तुम्हाला आमच्याकडे जे काही साधन आहेत, तर ते साधन तुम्हाला आम्ही देऊ. आणि त्या साधनांच्या सहाय्याने तुम्ही काय करा की तुम्ही कृतार्थ व्हा, तुम्ही कृतकृत्य व्हा. म्हणून नाथराय आपल्याला या अभंगामध्ये प्रतिपादन करत आहेत की नाथराय म्हणतात की एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलावीन सर्व वस्तू. असं नाथराय या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये प्रतिपादन करत आहेत. म्हणून असा हा आजचा नाथरायांच्या हरिपाठातील अभंग आपण चिंतनासाठी घेतलेला आहे. म्हणून तो अभंग पिंडी देवस्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविन सारा व्यर्थ भ्रम, शुक याज्ञवल्के दत्त कपिल मुनी, हरीशी जानोनी हरीच झाले, यारे यारे धरू हरिनाम तारू, भवाचा सागरू भय नाही. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृतकृत्य. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलावीन सर्व वस्तू. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. आजच्या या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आजची झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी आणि तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण करून इथेच मी सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. हरे नमः. पसंत घेता कोणी? हो सांगते हा, एक मिनिट. हो घ्या. दिनकर महाराज घेताय का पसायदान? शोभाताई हा घ्या पसायदान. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसायदान हे जे कंठी व्यंकटी सांडो तया कर्मी रती वाढो भूता परस्परे दडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्मी सूर्य पाहो जो देवांची तो तेला हो प्राणीदात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता चला कदरू ते आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते ते अर्णव पियुषाचे चंद्रमी जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सुमिरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गुरुदेव दत्त बजरंग बली की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी. सर्वांना